रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. रेडिओ सिटी ग्लॅमर पॉडच्या 7व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आकांक्षा तुमच्या सोबत आहे आणि आजकाल ज्या विषयावर खूप जास्त बोललं जातं, लिटरली 10-15 स्टेप्सचं स्किन केअर रुटीन वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो का? मला फ्रँकली सांगा. खरं तर ना, स्किन केअर जे आहे, जे अगदी सोपं आहे, पण त्याला या इन्फ्लुएन्सर्सनी किंवा या मार्केटनी, या प्रोडक्ट विकणाऱ्या लोकांनी इतका अवघड करून ठेवलंय ना, की आपल्याला होतं खूप जास्त कन्फ्युजन आणि मग आपण लावतो वाट ती आपल्या स्किनची. आता खरं तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत स्किन केअरमध्ये लक्षात ठेवण्यासाठीच्या. त्या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण 2 भागांमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे आज स्किन केअरच्या काही बेसिक गोष्टींचा भाग पहिला आणि एपिसोड आपला 7वा. सगळ्यात आधी तर आपल्याला जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे नंबर 1, आपण जे आपल्या स्किन केअरसाठी प्रोडक्ट यूज करतोय ना, ते आपण आपल्या स्किन टाईपनुसार निवडायला पाहिजेत. म्हणजे आपली स्किन ऑइली आहे किंवा आपली स्किन ड्राय आहे किंवा कॉम्बिनेशन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे, ॲक्निक प्रोन असलेली स्किन आहे, कशा पद्धतीची आपली स्किन आहे त्यानुसार प्रोडक्ट जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते आपण सगळ्यात आधी तर वापरायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगते, आपला स्किन टाईप कशा पद्धतीचा आहे हे ओळखण्यासाठीचा सुद्धा एक स्पेशल भाग मी घेऊन येईन, पण तोपर्यंत काही या बेसिक गोष्टी आपण पाहूयात. त्यानंतर दुसरी गोष्ट ते म्हणजे आपण क्लायमेट कशा पद्धतीचं आहे त्यानुसार जे प्रोडक्ट्स आहेत ते यूज करायला हवेत. म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसे प्रोडक्ट हवेत, हिवाळ्यात पावसाळ्यात कसे प्रोडक्ट हवेत. फॉर एक्झाम्पल, जर आपण उन्हाळ्यामध्ये ऑइल बेस्ड प्रोडक्ट्स वापरले तर आणखी आपल्या चेहऱ्यावरती घाम आणि त्याच्यामध्ये ऑइल बेस्ड प्रोडक्ट म्हणजे अगदी तेल लावून बाहेर निघाल्यासारखं होईल, नाही का? त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बेसिकली मॅट फिनिश प्रोडक्ट्स यूज करायला पाहिजेत किंवा वॉटर बेस्ड प्रोडक्ट्स यूज करायला पाहिजेत. आणि या उलट हिवाळ्यामध्ये आपली स्किन ऑलरेडी ड्राय झालेली असते, त्याला मॉइश्चर जास्त मिळालं पाहिजे, तशासाठी ऑइल बेस्ड प्रोडक्ट्स असे काहीतरी असायला पाहिजेत. सो या प्रोडक्टच्या डीप डिटेल्समध्ये जायचं असेल तर यासाठीचे वेगळे आपण पॉडकास्ट बनवूयात. पण या काही बेसिक गोष्टी प्रोडक्ट्स निवडताना क्लायमेटनुसार ते सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. आणि हो, प्रत्येक वेळी मोठाच्या मोठा प्रोडक्ट घेण्याची गरज तुम्हाला नाहीये. ट्रायल पॅक्स घ्या, तुमच्या स्किनला सूट होतंय का बघा आणि मग त्यानंतर तुम्ही एक मोठा पॅक चांगला घेऊ शकता. अनलेस अँड अंटिल यू आर शुअर अबाउट एनी प्रोडक्ट ना, लगेचच्या लगेच त्यात मोठ्याच्या मोठ्या साईजमध्ये इन्व्हेस्ट करू नका. बऱ्याच लोकांना मी पाहिलंय की दिवसभरातनं अगदी 5, 6, 7, 8 वेळा तोंड धुतात आणि त्यांना वाटतं की आपण स्किन केअर जे आहे ना ते अगदी उत्तम प्रकारे करतोय. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दिवसभरातनं आपल्याला फक्त आणि फक्त 2 मॅक्झिमम 3 वेळा फेस वॉश करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की इतर वेळी आम्ही फेस वॉश लावतो, पण मधल्या वेळेत जेव्हा आपल्याला फेस वॉश करावासा वाटतो तेव्हा आम्ही पाण्याने फेस वॉश करू, चालेल ना? नॉट ॲट ऑल. सकाळ आणि संध्याकाळ आपण फेस वॉश जे काही क्लेन्झिंग आपलं आहे ते आपण नक्कीच यूज करू शकतो. मीनवाईल जरी आपण पाण्याने फेस वॉश करत असलो तर होणार काय, आपल्या स्किनला असं फील होईल की अरे यार, मी तर खूप जास्त ड्राय झाली आहे. मग आपली स्किन काय करते, आणखी जास्त ऑइल सिक्रेट करते आणि आणखी जास्त ऑइल सिक्रेट झाल्याने आणखी जास्त पिंपल्स येतात, आणखी जास्त क्लॉगिंग होतं, आणखी जास्त ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स या गोष्टी होतात आणि ही जी विशियस सायकल म्हटलं जातं ना ती कंटिन्यू राहते. त्यामुळे फेस वॉश करताना उगाच वाटतंय म्हणून फेस वॉश करायचं नाहीये. पूर्ण दिवसभरात फक्त आणि फक्त 2, मॅक्झिमम गरज पडली तर 3 वेळा आपल्याला फेस वॉश करायचा आहे आणि दॅट्स इट. यालाच कंटिन्यू करणारा आणखीन एक पुढचा मुद्दा असा आहे, तो म्हणजे बऱ्याच वेळा आपली स्किन जी आहे ती खूप जास्त ड्राय होते, रेडनेस आपल्या स्किनमध्ये दिसत असतो, अगदी उदास दिसते आपली स्किन आणि अगदी ग्लो नाहीच स्किनमध्ये असं फील आपल्याला होतं. अशा वेळी काय होतं माहितीये का, आपल्याला मार्केटमध्ये मिळणारे एक्सफोलिएटर्स किंवा जे सगळे स्क्रब्स आहेत, लिटरली आपण ना भांडी घासल्यासारखी स्किन आपली घासून चकाचक करण्याचा प्रयत्न करतो, पण आपली स्किन इतका नाजूक अवयव आहे की त्याला तेवढ्याच जास्त नाजूक पद्धतीनं सुद्धा ना आपल्याला मेंटेन करता आलं पाहिजे, तेवढंच नाजूकपणे आपल्याला हाताळता आलं पाहिजे. त्यामुळे स्किनला कधीही ओव्हर एक्सफोलिएट करायचं नाही. असले जे फिजिकल स्क्रब्स वगैरे मिळतात ना, हे मार्केटमधले स्क्रब्स जे आहेत ते बिलकुल वापरायचे नाहीत की ज्यामुळे आपण लिटरली भांडी सुद्धा घासून काढू, एवढे हार्श ते असतात. या उलट आपण काय करू शकतो की आपले सगळे जे स्क्रब्स आहेत, केमिकल स्क्रब्स डॉक्टरच्या सल्ल्याने आपण यूज करू शकतो किंवा अशा काही क्लिनिक्समध्ये जाऊन आपण तशा पद्धतीचा स्क्रब करू शकतो. एज वाईज स्किन टाईप आपला कसा आहे त्यानुसार सुद्धा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चेंज होणार आहेत. त्यामुळे स्क्रबिंग करताना, एक्सफोलिएशन करताना भांड्यासारखं स्किनला ट्रीट करायचं नाही.
आणखीन एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सिरम्स जे आहेत या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, खूप जास्त जाहिरात केली जाते आणि आता सध्या खूप जास्त फॅड आहे म्हणून सिरम्स लावा असं मी म्हणत नाही, पण सिरम्स जे आहेत ते आपल्या चेहऱ्यासाठी आपल्या स्किनसाठी चांगलेच आहेत आणि मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सिरम्स सध्या अवेलेबल आहेत. म्हणजे व्हिटॅमिन सी असेल, नायसिनेमेड आहे, त्याच्यानंतर सॅलिसिलिक ॲसिड आहे, लॅक्टिक ॲसिड आहे, रेटिनॉल आहे, असे वेगवेगळे प्रोडक्ट जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. याबद्दल डिटेल तुम्हाला माहिती हवी असेल की कशा पद्धतीचं सिरम किंवा ऍसिड जे आहे ते आपल्या स्किनसाठी यूज करायचं आहे तर त्याचा एक स्पेशल एपिसोड वेगळा पॉडकास्ट सुद्धा ऑलरेडी अवेलेबल आहे. सो तो सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता की कुठलं सिरम कुठल्या वेळी किती वेळा कुठल्या वयाच्या माणसाने कशा पद्धतीने वापरावं हे सगळे डिटेल त्यामध्ये मी सांगितले. त्यामुळे सिरम्स हे खरं तर फॅड न समजता स्किन केअरच्या रुटीनमध्ये असायलाच हवेत असं समजून आपण त्यांना वापरूयात. खरं तर स्किन केअर बद्दल बोलायचं झालं तर खूप जास्त आहे आणि अगदी डीप मध्ये प्रत्येक एका बाबतीत आपण जाऊ शकतो, पण हे काही बेसिक्स जे आहेत स्किन केअरचे हे आपण लक्षात ठेवायला हवेत आणि आणखी काही मुद्दे आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ सिटी ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.